नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच सध्याच्या घडीला मनोज जरांगे यांचे थेट आणि स्पष्टपणे विरोधक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं त्या छगन भुजबळ यांनी एक भीती व्यक्त केली आहे. तसं पाहायला गेलं तर लक्षवेधीच्या चर्चेमध्ये या भीतीची चर्चा आधीच झाली आहे. ती शक्यता यापूर्वी अनेकदा व्यक्त केलेली आहे. मात्र आता या भीतीला छगन भुजबळांसारखा घटनात्मक पदावर असलेला एक व्यक्ती मांडत असेल तर त्याची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि ती भीती आहे महाराष्ट्रातून मराठे नामशेष होण्याची. छगन भुजबळ यांनी ही भीती व्यक्त करत असताना दिलेला तर्क असं सांगतो की आता ज्या पद्धतीनं कुणबी नोंदी सापडत आहेत त्या पद्धतीनं कुणबीकरणाची मराठ्यांची प्रक्रिया वेगवान झाल्याचं दिसतंय. ही सगळी शक्यता जरी खरी आहे असं मानलं तर येत्या काळामध्ये मराठे महाराष्ट्रात औषधाला सुद्धा उरणार नाहीत. वाक्प्रचार आहे, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादी वस्तू औषधालाही न उरणे म्हणजे नामशेष होणे. महाराष्ट्राची ओळख ही मराठ्यांचा प्रदेश म्हणून आहे. मराठे म्हणजे तुम्ही आम्ही आपण सगळे लढवय्ये आणि काटक माणसं. ही लढवय्या आणि काटक माणसं पुढे ज्ञाती समूह म्हणून ओळखली गेली. त्यांना आपण मराठा म्हणायला लागलो. ही मराठा मंडळी चातुर्वर्ण्यातल्या क्षत्रिय समुदायातली आहेत. रक्षण, संरक्षण त्याचबरोबर शक्तीची उपासना ही त्यांची कर्तव्य आहे. परंपरागतरित्या ही कर्तव्य पार पाडत असतानाच ज्या वेळेला युद्धकाळ नसेल तेव्हा ही मंडळी शेती करू लागली आणि त्यांच्यात एक कष्टकरी शेतीवर्गातला घटक आणि दुसऱ्या बाजूला मुलुखगिरी करणारा एक घटक असे भाग पडले. पुढे शेती करणारा घटक कुणबी झाला का इथपासून संशोधनाचे वेगवेगळे पर्याय आहेत. पण जो मुलुखगिरी करणारा आणि त्यात तुलनेनं मुलुखगिरीच्या बदल्यामध्ये जमीन संपत्ती प्राप्त केलेला मराठा वर्ग आहे तो 96 कुळी मराठा म्हणून टिकून राहिला. हाच 96 कुळी मराठा उल्लेख पुढे महाराष्ट्रामध्ये एका पद्धतीनं उच्चारवाच्या साठी मांडला गेला आणि आजही तो कायम आहे. पण ज्या टप्प्यावर ज्यांना कोणाला ही मुलुखगिरी आणि त्यातून मिळणारी साधन संपत्तीची उपयोगिता साध्य झाली नाही त्या सगळ्या मंडळींच्यासाठी आत्ताच्या घडीला तरी कष्टाचंच जीवन अनुभवायला आलं. महाराष्ट्र जो आज आहे तो काल नव्हता. कालचा महाराष्ट्र हा निजामाचा प्रदेश आणि शिवरायांचा प्रदेश यामध्ये विभागलेला होता. महाराष्ट्राची निर्मिती ही आत्ताच्या घडीला संपूर्णपणे निजामाचा प्रदेश आणि शिवरायांचा प्रदेश असा एकत्र करून झालेली आहे. निजामाचा एक प्रदेश आंध्र कर्नाटकमध्ये सुद्धा गेलेला आहे. त्याचबरोबर सीपी बेरारचा प्रांत विभाजन करून बहुल मराठी प्रदेश आपल्याकडे आलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या जो महाराष्ट्र आज आहे त्यात मराठे प्रबळ आहेत. साधन संपत्तीच्या दृष्टीनं आणि राजकीय हिस्सेदारीच्या दृष्टीनंही सर्वाधिक वाटा हा मराठा समाजाकडे आहे. राजकारणातलं त्याचबरोबर संस्थांमधलं त्यांचं प्राबल्य आत्तासुद्धा स्पष्टपणे नजरेसमोर येतं. हे सगळं असताना याच मराठा समाजातला एक घटक कुणबी होण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या वेगानं हे लोक कुणबी होत आहेत ते पाहता भविष्यात मराठा महाराष्ट्रात औषधालाही उरणार नाही अशी भीती भुजबळ व्यक्त करतात. मराठ्यांच्या कुणबीकरणाची ही प्रक्रिया सरसकट सर्व मराठा समाजाला मान्य नाही असं असताना सुद्धा कुणबीकरणाची मराठ्यांची प्रक्रिया थांबलेली नाही. नवबौद्धांच्या प्रमाणे नव कुणबी महाराष्ट्रात जन्माला येतील का? महाराष्ट्रात नव कुणबी हे केवळ आणि केवळ शैक्षणिक आणि रोजगार प्राप्त करण्याच्या साठीच असतील का राजकीय आरक्षणासाठी सुद्धा असतील? आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर सगळेच मराठे सरसकट कुणबी होणार असतील तर मग आधीच ज्या ओबीसींमध्ये मोठ्या संख्येनं जाती आहेत त्यांच्या आरक्षणाचं काय? असे विविध प्रश्न हे भुजबळांनी व्यक्त केलेल्या भीतीच्या मागे कारण आहेत. या निमित्तानं आपण चर्चा सुरू करतोय. आपल्या चर्चेत कोण मान्यवर आहेत ते आता आपल्या समोर येत आहेत. आपल्या चर्चेमध्ये छगन भुजबळांचे समर्थक बाळासाहेब कर्डक आहेत. ते समता परिषदेचे नेता, कार्यकर्ता, उपाध्यक्ष या नात्यानं आपल्याला परिचित आहेत. आपल्यासोबत जरांगे समर्थक म्हणून डॉक्टर सुदर्शन तारक आहेत आणि तेजस्विनी चव्हाण या आपल्यासोबत आहेत ज्यांनी जरांगेंच्या सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याच्या भूमिकेचा पहिल्या टप्प्यापासून विरोध केलाय.
बाळासाहेब कर्डक यांच्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे. बाळासाहेब, माझा आवाज आतापर्यंत आपल्यापर्यंत नीट पोहोचला असेल अशी अपेक्षा आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण माईक सुरू करावा आणि सांगावं की जर समजा मराठे कुणबी झाले तर महाराष्ट्राचं काय नुकसान होईल? असं आहे, आता आपण आपल्या निवेदनामध्ये या ठिकाणी म्हटलात की आताचा जो मराठा आहे पूर्वश्रमीचा तो क्षत्रिय आहे आणि इथे पूर्वश्रमीची जी समाज व्यवस्था जी होती ती ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य आणि उर्वरित राहिलेले सर्व शूद्र अशाच प्रकारची व्यवस्था होती. जी. आणि शूद्र कुलीन असलेला जो मराठा आहे तो आता स्वतःला शूद्र म्हणून घेत असे प्राथमिक स्वरूपामध्ये, आणि फक्त तो म्हणण्याने, शूद्र म्हणण्याने किंवा स्वतःला कुणबी म्हणण्याने तो काय मागास ठरत नाही. आता सरसकटपणे ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर दाखले दिले जात आहेत कुणबी म्हणून, हे फक्त कागदावरती ती दाखले असणार आहे. बर. प्रथमच मानसिकता ही क्षत्रिय असणार आहे, उच्च वर्णीयाची असणार आहे. त्यामुळे कुणबी दिलेला जो मराठा आहे तो मागास ठरत नाही. पण आपल्या लेखी जर समजा हे कुणबीकरण मराठ्यांचं झालं तर ते किती टक्के मराठ्यांचं असेल? कारण आम्ही गेले अनेक दिवस या संपूर्ण विषयाची चर्चा करतो आहोत, विविध माध्यमातून आणि विविध पातळ्यांवर याची चर्चा होत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की सगळ्या मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये. मराठ्यांना मराठा म्हणूनही आरक्षण हवं आहे. गेली अनेक वर्ष त्याची चळवळ चालली आहे आणि आता अचानक कुणबीतून आरक्षण मिळतंय असं म्हटल्यानंतर 1% केवळ तिकडे सरकताना दिसतोय. तुमच्या लेखी जर मराठे कुणबी होणार असतील तर किती टक्के मराठे कुणबी होतील? असं आहे, यामध्ये आपण टक्केवारीमध्ये न जाता प्रामुख्याने आज मराठा समाजाला एक मागास म्हणून कुठे कुठे तो आरक्षण घेतोय मराठा समाज, यावरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तो कुणबी मराठा कुणबी म्हणून आरक्षण घेतोय, तो ओबीसी मध्ये कुणबी म्हणून आरक्षण घेतोय, जी. उर्वरित राहिलेल्या 50% ज्या ओपनच्या जागा आहे त्यामध्ये आर्थिक मागास वर्गामध्येही तो आरक्षण घेतोय. अशा पद्धतीने कुणबी हे फक्त आताच्या मितीला हा उभा राहिलेला फक्त एक मुद्दाहून संघर्ष निर्माण करण्याचा, त्यासाठीचा लढा आहे. दोन जाती समाजांमध्ये वितृष्ट माजवायचं अशा पद्धतीचा हा लढा एकंदरीत दिसतोय. राजकारण आरक्षणासाठीचा जर हा प्रश्न असता तर मला सांगा, मराठा समाजाला कुठल्या प्रवर्गामध्ये आरक्षण आज मितीला भेटत नाहीये म्हणून. रातारायला जो न्यायालय प्रविष्ट जो प्रकरण आहे त्याचं पिटिशन संदर्भात, रिव्ह्यू पिटिशनच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे. राहिलेला जो उर्वरित जो समाज आहे त्या समाजाला आजही ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबी म्हणून आरक्षण मिळतंय, एसबीसी आर्थिक मागास वर्गामध्ये आरक्षण मिळतंय. तरी पण दोन समाजामध्ये वितृष्ट निर्माण व्हावं म्हणून हा सर्व जरांगे पाटलांचा हा सगळा आखाडा या महाराष्ट्राचा त्यांनी निर्माण केलेला आहे. बरं, आपण असं म्हणता आहात की जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचा आखाडा केला आहे. आपल्याला पटकन या निमित्तानं जरांगे पाटलांचे समर्थक आपल्या सोबत आहेत, डॉक्टर सुदर्शन तारक यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. सुदर्शनजी, आपण आपला माईक सुरू करावा. माझी अशी एक छोटीशी अपेक्षा आहे की जे जे काही बोललं गेलंय ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पण शेवटचं वाक्य महत्त्वाचं आहे. बाळासाहेब कर्डक म्हणतायत की प्राप्त स्थितीमध्ये मराठ्यांच्या आरक्षणाच्या निमित्तानं जरांगेंनी महाराष्ट्राचा हा आखाडा केलेला आहे. ही सगळी चळवळ ही कुणबी होण्यासाठीची आहे, घुसखोरीची आहे. सर्वप्रथम जय जिजाऊ. नमस्कार. जय. तसाच आपल्या निवेदनामध्ये आपण म्हटलंय की काही मराठे शेती करायचे, काही मराठे क्षेत्रीय म्हणून युद्धावर जायचे. असं नव्हे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतीच्या संदर्भामध्ये शेती करत असताना ज्या काळामध्ये शेती करायचा, पावसाळ्यामध्ये शेती करायला सगळा मावळा जायचा, त्या मावळा म्हणजे सगळ्या 18 पगड जातीचे आणि ते सगळे शेती करायचे म्हणून त्यांना कुणबी म्हटलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जर आपण पाहिलं तर जो इतिहास आपण पाहतो तो साहित्य क्षेत्रामध्ये संशोधक असणारे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिलाय 1000 ओळीचा, ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी सुद्धा त्यांच्या गुलामगिरी असेल, त्यांच्या सत्यशोधक असेल किंवा त्यांच्या शेतकऱ्याचा आसूड असेल, विशेषतः शेतकऱ्याच्या आसूडमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मराठा हा कुणबी आहे
आणि महाराष्ट्रामध्ये कुणबी जो शेती करणार आहे तो सर्व समाज हा कुणबी आहे. आणि पहिला हा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा सांगितलेला आहे, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक. मग कुळवाडी भूषण म्हणजे कोण? कुळाचा म्हणजे शेतीचा, शेती करणारा. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर हा इतिहास मराठा हा कुणबी आहे हे स्वतः महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं. आणि राहिला कर्डक साहेबांचा विषय की त्यांनी जो मुद्दा काढलाय की हा जो मुद्दा आहे, मी त्या मुद्दा खोडतोय. आता सध्या कोणी काढलेला आहे? घटनाच्या पदावर असताना सुद्धा ज्या घटनेची शपथ घेतल्या जाते ते जी. भुजबळ साहेब म्हणतायत की घटनेची शपथ घेताना आकस कोणाविषयी याच्यामध्ये आकस घेणार नाही, कोणाविषयी लालसा बाळगणार नाही, कोणत्या धर्माविषयी, व्यक्तीविषयी, जातीविषयी. आणि जर घटनेच्या पदावर राहून जर असा माणूस स्टेटमेंट करत असत तर हा पहिल्यांदा त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे. घटनेच्या पदावर राहून कोणत्या जातीबद्दल, धर्माबद्दल द्वेष भावनेने उद्गारलेले वाक्य हे महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र कधी सहन केल्या जाणार. मुळात पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा हा जर राष्ट्रगीतामध्ये आलेला हा समाज असेल, सगळा शब्द असेल, तर मग तुम्ही जर भुजबळ साहेबाचे समर्थक म्हणून जर कर्डक साहेब जर इथे आहेत तर ते जर या राष्ट्रगीतातला मराठा शब्द काढू शकणार का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. नाही, मला एक छोटासा तपशील इथे सुधारावासा वाटेल आणि तुम्ही तो विनम्रपूर्वक स्वीकारायला हवा की पंजाब, सिंध, गुजरात, मराठा मधला मराठा फक्त मराठा जातीचा नाहीये. त्यात मी पण आहे जो जन्मानं मराठा नाहीये आणि त्यात तुम्ही पण आहात जे जन्मानं मराठा आहात. आपण सगळे आहोत त्याच्यामध्ये. त्यामुळे कृपया आता राष्ट्रगीतातल्या मराठ्याला केवळ आणि केवळ जातीच्या मराठ्यापुरतं मर्यादित करू नका. माझी कळकळीची विनंती आहे आपल्याला. आपण चर्चेच्या निमित्तानं जो मुद्दा मांडलात मला त्यावरही आपण बोलतं व्हावं अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटलांनी महाराष्ट्राचा आखाडा केलाय असा मुख्य आक्षेप आहे, त्यावर आपण बोलावं. जरांगे पाटलांनी कोणत्या कर्डक साहेबांनी सांगावं काय आखाडा केलेला आहे. एखाद्या आमच्या समाजाला न्याय मिळावा यासाठी जर संविधानाच्या कक्षेमध्ये राहून जर आंदोलन करत असेल, उपोषण करत असेल, म्हणजे हिंसा होणार नाही अहिंसेने करत असेल, गांधीजीच्या तत्वानुसार करत असेल तर हा आखाडा म्हटला जातोय का? हा त्यांनीच प्रश्नाचं उत्तर द्यावं. मुळात आखाडा कोण करतंय? कोण देशभावना समाजामध्ये पसरतंय? माळी आणि आमदारांची घरं कोण जाळतंय? लावायचं कार्यकर्त्यांची हॉटेल्स कोण जाळतंय? रस्त्यावर माळी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावायचं. भुजबळ साहेबांच्या फोटोला भुजबळ साहेबांना शिवांशी लावलेली कोण वाच माझा आहे? मुद्दा पूर्ण होऊ द्या. माझा मुद्दा हा आहे अरे संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये संख्येची दहशत मानून छोट्या छोट्या जातींवरती दहशत कोण निर्माण करताय? हा आखाडा नाही तर काय? आणि ते जामीन पुढं लांबवण्यासाठी ह्या सगळ्या उद्योग ते करतायत. हे त्यांना शोभनीय नाहीये. संविधानाच्या घटनेच्या पदावर बसलेले आहेत. कोण दोन समाजाच्या याच्यावरती भांडणं लावायचं काम करण्यासाठी मंत्री झालात का तुम्ही? हा प्रश्न माझा त्यांना आहे. प्रश्न दोन समाजाचा नाहीये. 376 जातींचं प्रतिनिधित्व आदरणीय भुजबळ साहेब करताय आणि ज्या ताकदच मुळात कोणी दिला त्यांच्या त्यांना? कोणी ताकदीचा आपण दिलं? हिसको ओबीसी पाहत आहात. मग आमच्या ताकदीचा जर हिसको पाहत असाल 350 जाती ओबीसी समाजामध्ये आहेत, ओबीसी घटकामध्ये आहेत. कोणी दिलं त्यांना नेतृत्व? कोणी दिलं? स्वयंघोषित नेता म्हणून ओबीसी नेता समजल्या जातंय का? स्वयंघोषित नेता म्हणून ओबीसी समाजाचं नेतृत्व करतायत का भुजबळ साहेब? कोणी नेतृत्व दिलं त्यांना? ठीक आहे. या ना डॉक्टर तारक आपला प्रश्न संपलाय. आता बाळासाहेब कर्डक यांचं उत्तर घ्यायचंय आणि यानंतर मला आपल्यालाही एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचबरोबर तेजस्विनी चव्हाण यांच्याही पर्यंत पोहोचायचं आहे. आपण पटकन ऐकणार आहोत बाळासाहेब कर्डकांचं उत्तर काय आहे. त्या खास जो आक्षेप डॉक्टर तारक यांनी मांडला की भुजबळांना ओबीसींच्या नेतृत्वाचा अधिकार कोणी दिला. पूर तालुक्यातले 1000 नाभिक समाजाने आपले सगळे सलून बंद ठेवलेले आहेत आणि ते उद्याच्या 9 तारखेच्या सभेला या ठिकाणी एल्गार सभेला येत आहेत. तुम्ही किती ठरवलं भुजबळ साहेबांना एका समाजाचा नेता आहे तर ते एका समाजाचे नेता होऊ शकत नाही. भुजबळ साहेब हे सर्व समस्त ओबीसी 376 जातीचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत. बर, आपण या चर्चेला आणखीन थोडंसं विस्तारित स्वरूप देण्याची गरज आहे. मला डॉक्टर तारक आपल्याला एक विचारायचं आहे, पटकन 30 सेकंदात उत्तर द्या आणि त्यानंतर तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत चर्चेच्या निमित्तानं पोहोचू. डॉक्टर तारक सांगा की जी चळवळ तुम्ही सुरू केली, कुणबी नोंदणी शोधण्याची चळवळ सुरू केली, त्याला सगळा समाज मराठा एकत्रितरित्या समर्थन आणि पाठिंबा देतोय का? 100% देतोय. याच्यामध्ये आम्ही सगळ्या मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळण्याचं काय, ऑलरेडी आम्ही कुणबीत होतो.
मला मुद्दा हा आहे, जे कर्टक साहेब म्हटले, प्रसादजी एक लक्षात घ्या, भुजबळ प्रशासनावरती साहेब हे ओबीसी मध्ये आहेत दबाव का? टाकून खोट्या क्रिमिनल निर्णय नावाचा जो गोळा करायचं काम पार्ट सुरू आहे, झालेलं आहे. क्रिमिनल म्हणतो आपण प्रशासनावर त्याला, दबाव टाकताय. 8 लाख रुपयाच्या पुढे जर उत्पन्न गेलं तर ते ओपन मध्ये जातो, त्याला आरक्षणाचा फायदा घेता येत नाही. मग भुजबळ साहेब ओबीसीत कसे? कुणबी मध्ये आहेत का ते? आपल्या ओबीसी मध्ये आहेत का? लाभ घेतलेला नाहीये, फक्त ते माळी समाजामध्ये मग जन्माला ते आले लाभ घेतलेला नाही म्हणताय, म्हणून ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करताय असं तुम्हाला वाटतंय? ते ओबीसी समाजाचं नेतृत्व करूच शकत नाही. अरे, ज्यांनी रीडर्स इन हिंदुझम नावाच्या पुस्तकावरती आक्षेप आल्यानंतर शेड्यूल कास्ट लोकांनी मोर्चा काढला, त्या मोर्चा गेल्यानंतर त्यांनी, भुजबळ साहेबांनी त्या काळामध्ये त्या रोडवरती ज्या ठिकाणी शेड्यूल कास्ट लोक गेले त्या ठिकाणी त्यांनी गोमूत्र शिंपडलं, ते शुद्धीकरण केलं, आणि ते ओबीसीचं नेतृत्व करणार आहात का? आणि त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करणार का? हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. आता आपण परत एकदा जुन्याच मुद्द्यावर जाताना दिसतोय. डॉक्टर तारक, मी आपल्याला असं विचारलं होतं की आपल्या मागणीला मराठ्यांचा सरसकट पाठिंबा आहे का? तुम्ही हो असं उत्तर दिलं. तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचायचंय. तेजस्विनीताई, आपलं निरीक्षण या निमित्तानं येणं गरजेचं आहे. गेल्या अनेक चर्चांमध्ये आपल्याशी चर्चा करताना एक गोष्ट जी जाणवली आहे ती अशी की सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याच्यासाठीचा सुरू झालेला लढा हा सरसकट मराठ्यांकडून समर्थन प्राप्त करू शकलेला नाही. काय कारण आहेत? आणि तुम्हाला ही भीती जी भुजबळांनी व्यक्त केली की जर मराठे सरसकट कुणबी केले गेले तर जी महाराष्ट्राची ओळख आहे ती शौर्यवान, लढवय्या आणि चिकाटी असलेला समाज म्हणून मराठा आहे तो नष्ट होईल. प्रथमतः नमस्कार. नमस्कार. आता जे काही यांच्या दोघांमध्ये जे काही वाद चाललेले आहेत किंवा काही टीका चाललेल्या आहेत, तर हे जे काही चाललेलं आहे ह्याच्याशी आम्ही कधीच पहिल्यापासून समर्थन आम्ही केलेलं नाहीये. आणि जे आम्ही म्हणत आलेलो आहे पहिल्यापासून की कुणबीकरणाचा जो डाव किंवा जो घाट यांनी घातलेला आहे जरांगेंनी, तो 100% तसाच आहे की 100% मराठा कधीच कुणबी होऊ शकत नाहीत. कारण की त्यालाही काहीतरी प्रोसिजर आहे. तुम्ही नुसतं म्हणालात म्हणून कोणी कुणबी होऊ शकत नाही किंवा कोणी दुसऱ्या कास्टमध्ये जाऊ शकत नाही. त्यालाही प्रोसिजर आहे. तर तुम्ही ते प्रोसिजर वाईज फॉलो जर केलं तर सगळ्यांना त्याचा प्रॉपर बेनिफिट घेता येणार आहे. म्हणजेच ओबीसी मध्ये ज्या 376 जाती आहेत त्यांच्यावरही अन्याय होणार नाहीये, नव्याने जे कुणबी ऍड होणार आहेत त्यांच्यावरही होणार नाहीये, आणि जे उर्वरित मराठा समाज शिल्लक आहे त्यांच्यावरही होणार नाहीये. तर हा असा माझा मुद्दा पहिल्यापासूनच होता आणि यापुढेही राहणार आहे. आणि जसं की हे म्हणतायत की मराठा कुणबीच होता, पूर्वनपार शेती करत होता, तर दादांना मला एकच गोष्ट सांगायची आहे वारंवार, मी मागेही हे सांगत आलेली आहे की शेतकरी हा कुणबी होता हे आम्हाला मान्य आहे, पण मराठा समाज हा फक्त कुणबी आहे असं नाहीये दादा. तुम्ही जर अभ्यास म्हणजे आता तुम्ही एवढा अभ्यास करूनच बसलेलात किंवा करतात, तर तुम्हाला एवढंही समजलं पाहिजे की अन्य जातीतल्या लोकांकडे ही शेती खूप प्रमाणात आहे, तेही लोक करत होते आणि अन्यथा ते आताही करत आहेत. तर त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की स्पेसिफिक मराठा हा समाजच कुणबी आहे म्हणून. हे पहिलं तर त्यांचं जे काय आहे त्याच्यावरती माझा हा आक्षेप आहे. आणि दुसरा मुद्दा की मराठा समाज नष्ट करण्याचा, तर तो मी म्हणजे पहिल्या दिवसापासून माझा हाच मुद्दा आहे. मराठा जिवंतच राहणार नाही ना, मराठा शिल्लक नाही राहिला तर मराठा उरवतच नाही, सगळे कुणबीच बोलणार, कोणी मराठा म्हणणार नाही. आज ज्या शानबान आनेने आम्ही म्हणतो आम्ही मराठा आहोत, आम्ही मराठा आहोत, आम्ही 96 कोळी मराठा आहोत, ते आम्ही म्हणू शकत नाही. कुणबी मराठा हे जे आहे, कुणबी म्हणजे कुणबी प्लस फक्त कुणबी सर्टिफिकेट येते, मराठा सर्टिफिकेट येत नाही ना. जर ओबीसी मध्ये आरक्षणच द्यायचं असेल ना किंवा मराठ्यांना घ्यायचंच असेल तर स्वतंत्र मराठ्यांचं म्हणून घेणार आम्ही कुणबी म्हणून का घ्यायचंय आणि कशासाठी घ्यायचंय, त्या प्रोसिजरलाही काहीतरी व्हॅल्युएबल आहे आणि ती प्रोसिजर करताना खूप डॉक्युमेंट्स बघितले जातात, केले जातात. तर तुम्ही असं नाही करू शकत. तुमच्या या मागणीमुळे ऍक्च्युली अख्ख्या समाजामध्ये भीती निर्माण झालेली आहे, जसं की ओबीसी समाजामध्ये पण आणि मराठा समाजामध्ये पण. एका गावामध्ये मी मागे सांगितलेलं आहे 4 ते 8, 10 नोंदी गावलेल्या आहेत, बाकीच्या गावामध्ये जे मराठा समाज आहेत त्यांनी काय करायचंय हाही प्रश्न उरलेला आहे इकडे. मी मागेही वारंवार ह्याच गोष्टी बोलत आलेली आहे. त्यामुळे काय आहे, ती जी भीती आहे ती पहिल्यापासून आमच्या मनात होती, फक्त त्याला वाचा आता साहेबांनी फोडलेली आहे, इतकंच मी म्हणू शकते इथे. जी, छगन भुजबळांनी मांडलेल्या भीतीच्या अनुषंगानं आपण आपलं वक्तव्य करत होतात. मला या निमित्तानं एक धागा जो तुमच्या मतातला आणि भूमिकेतला पकडायचा आहे तो असा की मराठे संपून जातील ही भीती समाजामध्ये पसरू लागलेली आहे आणि ती जरांगेंच्या आत्ताच्या हट्टामुळे पसरू लागलेली आहे. कारण सातत्यानं राज्य सरकार सांगतंय की सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करता येणार नाही, तरीही
मनोज जरांगे आपल्या भाषणातून मात्र काही हा मुद्दा सोडायला तयार नाहीयेत. मला पटकन तेजस्विनी चव्हाण आपल्यासाठी पुढचा प्रश्न उपस्थित करायचा आहे, पण तत्पूर्वी एकदा डॉक्टर तारक यांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे असं दिसतंय. डॉक्टर तारक, आपण 1 मिनिटात आपला प्रतिवाद करावा. आदरणीय ताईंना मी सांगू इच्छितोय, मराठा संपत नसतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि चंद्र सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे आणि तोपर्यंत मराठा हा राहणार आहे. आणि तुम्ही जो शब्द सांगितलाय मराठामध्ये, कुणब्यामध्ये फक्त मराठाच येत नाही. मी 18 पगड जातीचा संदर्भ दिलाय. 18 पगड जातीचा संदर्भ देत असताना मावळा हा शब्द वापरला आणि हा मावळा शेतीच्या वेळेस शेती करायचा आणि शेतीचा झाल्यानंतर युद्धाचा प्रसंग आला तर युद्धाला लढाई करायचा. त्यावेळेस तो क्षत्रिय होता आणि ज्यावेळेस तो परत शेती करायला जायचा त्यावेळेस तो कुणबी होता. याचा अर्थ मराठा सगळ्या जातीला संबोधित आहे. बरोबर आहे, तुम्ही माझं पूर्ण म्हणताय ऐकून तसं घ्या, सर्व माझं पूर्ण जाती ऐकून घ्या. एकत्र होत्या. तुमच्यासाठी बरोबर, एक महत्वाचं सांगतो. मराठा हा समाज असा आहे जो मोठ्या भावाचं कर्तव्य निभावतो. 18 पगड जातीचं नेतृत्व तो करतो. सगळ्या लहान भावांना सोबत घेऊन जाणार आहे. उलट ओबीसी समाजामध्ये जर मराठ्यांना जर स्थान दिलं तर आणखी जेवढ्या 376 जाती आहेत त्या 76 जाती 376 भावंडांना एकत्र करून त्यांना समयारम्याने राहण्यासाठी, समन्वय साधण्यासाठी नक्कीच एक नेतृत्व हे निर्माण एक मिनिट डॉक्टर तरडक, आपण 376 जाती म्हणताय म्हणजे त्या ओबीसी मधल्या आहेत का? ओबीसी मधल्या 376 जातींमध्ये मराठे जाऊन ते कुणबी झाल्यावर ते सर्व 376 जणांना एकोप्याने राहायला शिकवणार आहेत असं तुम्ही म्हणताय? नाही, मी काय म्हणतोय ऐका. 300 जसं त्यांनी पहिल्यांदा शुद्रत्व स्वीकारावं, पहिल्यांदा शुद्रत्व संपून जाईल असं ते जोपर्यंत तुम्ही म्हटलं. शुद्रत्व स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही मागास ठरत नाही. 4 आयोग झाले. 4 आयोगामध्ये आम्हाला सांगितलंय आम्ही शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहोत. आपण बापट आयोग का, क्षत्रिय आयोग का, आपण गायकवाड आयोग बघा. जी, आपण या निमित्तानं चर्चेतला 2 मुद्द्यांचा संदर्भ घेणार आहोत आणि पटकन आधी ज्या बाळासाहेब कर्डक यांनी मांडलेला मुद्दा आहे त्यातला संदर्भ घेऊ. बाळासाहेब कर्डक सांगू इच्छित आहेत की मराठ्यांना आरक्षण हवं असेल, मागास व्हायचं असेल तर आधी त्यांनी शूद्रत्व स्वीकारावं. एका बाजूला 96 कुळी असल्याचं उच्चारावानं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला आरक्षण घ्यायचं, हा विरोधाभास योग्य नाही हे बाळासाहेब कर्डक मांडतायत. बरोबर आहे बाळासाहेब? आपल्याला अजून एक 30 सेकंद देतो पटकन या निमित्तानं चर्चेला पुढे न्यायला. बघा ना, आता इथं दोघंही माझे समोर आमच्या ताई पण मराठा आहेत, बरोबर आहे की नाही? त्याही सांगतात. हे बघा, 2 वेगवेगळे विचार. एक स्वतःच जे उच्चवर्णित्व आहे ते पण राखायचं आहे आणि शूद्रत्व न स्वीकारताही आरक्षण पाहिजे आहे. अशी एकंदरीत परिस्थिती जरांगेंनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. मी त्यांना जरांगे म्हणत नाही, पुन्हा जरांगेंना स्वतःला जरांगे पाटीलही म्हणून घ्यायचंय, जरांगे कुणबी म्हणून घ्यायचं नाहीये. शूद्र म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे? आम्ही कुणबी म्हणतोय आणि शूद्र तुम्ही कशामुळे म्हणताय आम्हाला? शूद्र कोण ठरविणार तुम्ही? आता परत काय मनुस्मृती लागली काय? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय नेमका आणि तुमचा विचार जो आहे ते शूद्राचा आहे. समतेचा आहे का? समता परिषदेमध्ये आपण काम करताय, ह्या जाती आहेत त्या शूद्रामध्ये येतात. अभ्यास करा जरा, त्याचा अर्थ काय? आपण मनुस्मृती, आपण संविधानाच्या कक्षेमध्ये राहतोय, स्वातंत्र्य झालंय भारत. 1 मिनिट, एक तपशील द्यायला हवा. एक चर्चेतला तपशील इथं द्यायला हवा. आपण निश्चित हे स्वीकारूयात की भारत स्वतंत्र झालेला आहे, पण आपल्याला हेही लक्षात राहिलं असेल कदाचित डॉक्टर तारक की याच स्वतंत्र भारतामध्ये जी वर्णव्यवस्था आपल्याकडे चालत आली वर्षानुवर्ष, त्यातला जो शूद्र घटक होता त्याला समान स्थितीत आणण्याच्यासाठी आरक्षण उपलब्ध करून दिलं गेलं आणि जो शूद्र होता तो पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष, शतकानुशतक त्याच स्थितीत राहिल्यानं त्याला समान स्थितीत आणण्याच्यासाठी हा आरक्षणाचा लाभ दिला गेला. हा मुद्दा आहे. मराठी कधीच शूद्र स्थितीमध्ये नव्हते, हे लक्षात घ्या कृपया. आणि इथे जो कर्डकांनी मांडलेला मुद्दा आहे तो तुमच्यासाठी त्याच निमित्तानं होता की तुम्हाला वर्णातून 2 पायऱ्या खाली यावं लागणार आहे. माझा मुद्दा काय तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही आता काय निवेदन दिलं प्रसादजी की शूद्र तुम्हाला स्वीकारावं लागेल. एक लक्षात घ्या, जातीच्या आधारावर दिलं का कामाच्या आधारावर आरक्षण दिलंय? हा पहिला मुद्दा आहे. मला कर्डक साहेबांना विचारायचा आहे. जातीच्या आधारावर आहे. बरोबर आहे. मग मराठा ही जात आहे का कुणबी ही जात आहे? तुम्ही सांगा. आता समता परिषदेमध्ये काम करतायत, अतिशय माझे मित्र आहेत, विद्वान आहेत.
जी मराठा बाळासाहेब ही आपल्याला व्यक्ती 30 आहे, सेकंद कुणबी ही पटकन जात आहे. तेजस्विनी चव्हाण मराठा- यांच्या इकडे या उत्तराच्या निमित्तानं जायचंय. पटकन आपण बाळासाहेब बोलणार आहात. जात नाही, तो व्यवसाय आहे. कुणबिकी हा व्यवसाय आहे. शेती व्यवसायाला कुणबिकी म्हणतात. कुणबी आहे, मग किती जाती येत आहेत त्याच्यात, मराठा येत नाहीत का? अच्छा, त्याच्यामध्ये मराठा हा क्षत्रिय आहे. मराठा समाज हा क्षत्रिय आहे, तो आता उच्चवर्णीय तुम्ही आहे. तुमच्या त्याला जर निर्णयामध्ये आरक्षण पाहिजे तुम्ही असेल सांगितलंय तर की स्वतःला 18 पहिल्यांदा पगड जाती शूद्रत्व हा स्वीकारावं येतात. लागेल. शूद्रत्व स्वीकारल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. बर, या चर्चेत एक जो शक्यता आणि संभावनांच्या बाबतीतला मुद्दा मांडला गेला होता तो तेजस्विनी चव्हाण यांच्याकडून मांडला गेला होता आणि त्याची चर्चा आणखीन थोडीशी विस्तारित स्वरूपात होणं गरजेचं आहे. त्या निमित्तानं तेजस्विनी चव्हाण आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण मराठा समाजामधल्या भीतीचा उल्लेख केलात आणि तो भीतीचा उल्लेख हा निश्चित समाजाच्या स्थानबदलाच्या निमित्तानं दिसू लागलेला आहे. कुठल्या भागात हा सगळ्यात जास्त तुम्हाला प्रकार जाणवला की कुणबीकरण करण्याच्यासाठी जी चळवळ उभी राहतीये त्याच्यामुळे चिंता कोणाला आहे, कोणत्या भागात आहे आणि का आहे? मुद्दा असा आहे की मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्र जर सोडला, म्हणजे कसं आहे, तुम्ही पहिला बोलला की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि निजामशाही राज्य असे जे काही दोन घटक होते त्या घटकातून आता सगळे एकत्र आले होते. पण या कुणबीकरणाच्या प्रोसेसमुळे काय झालेलं आहे, पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि तुमच्या निजामशाहीचं राज्य असे दोन टप्पे निर्माण झालेले आहेत. आणि या टप्प्यामध्ये बघता आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये की बऱ्यापैकी लोकांकडे कुणबी दाखले आतापर्यंत निघालेले नाहीयेत आणि त्यामुळे इकडच्या लोकांच्या मनामध्ये पहिल्यापासून भीती होतीच. आणि आमच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं झालेलं आहे, कुणबी हा प्रकार आता करण्यात आलेला आहे आणि आता ह्या गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत. आणि जरी उघडकीस आल्या असतील तरी खूप कमी प्रमाणात दाखले म्हणजे निघालेले आहेत. आणि जरी दाखले निघाले असतील तरी विषय असा आहे, जो उर्वरित मराठा समाज आहे त्या मराठा समाजाला यांच्या रेफरन्सनी दाखले देता येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर आरक्षण हे आम्हाला फक्त आर्थिक दृष्ट्या आणि हवं आहे असं मराठ्यांचा जो काय हे आहे की गेल्या टाइमला पण म्हणाले की तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले बाबा शेतीवंत आहेत वगैरे असं तसं, तर तसं नाहीये. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीची प्रत्येक पावलावरती प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची गरज पडत असते. ज्या लोकांनी आरक्षण आधीपासून घेतलेले आहेत आता तेही शूद्र राहिलेले नाहीयेत किंवा तेही कमकुवत नाहीयेत, तेही आता उच्च स्तरावर गेलेले आहेत. असं नाहीये की ते गेलेले नाहीयेत म्हणजे जे आरक्षणामध्ये आहेत. पण जे आम्ही आता आरक्षण मागतोय ते आमच्यासाठी का मागतोय, का तर कुठेतरी आता नोकरी म्हणा किंवा शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये जी काय तफावत निर्माण झालेली आहे, जे काही विद्यार्थ्यांचं आमचं नुकसान होते, भावी पिढीचं जे नुकसान होते ना, त्याच्यासाठी आम्हाला आरक्षण यातला एक मुद्दा, वेळेची मर्यादा आहे. तेजस्विनीताई पटकन सांगा. आपल्याला डॉक्टर तारक 2 वेळा विचारत होते, नक्की समाजामध्ये भीती कुठल्या प्रकारची आहे? 30 सेकंद सांगा, वेळ खूप कमी उरलाय. समाजामध्ये एकच भीती आहे की सरसकट कुणबीकरण केलं तर ते कोर्टामध्ये टिकणारं नाहीये, पहिली गोष्ट. आणि दुसरी म्हणजे की ऑलरेडी जी काय SC-BCचं आपलं आरक्षणासंदर्भात जे काय सुप्रीम कोर्टामध्ये आता डॉक्युमेंटरी द्यायची जी चालू आहे प्रोसिजर, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टींचा परिणाम होणार आहे की तिथेही फॉल होण्याची डाऊट म्हणजे तसे चान्सेस खूप प्रमाणात आहेत. आपण आपल्या वेळ मर्यादेमध्ये जी भूमिका मांडली त्या अनुषंगाने पटकन डॉक्टर तारक यांचं जाता जाता एका मिनिटामध्ये निवेदन घेणार आहोत. डॉक्टर तारक, जी काही प्रक्रिया सुरू आहे मराठ्यांना कुणबी करण्याच्यासाठीची, ती न्यायालयात टिकणार आहे का? एका मिनिटात सांगा, आपल्याला त्यापेक्षा जास्त वेळ नाहीये. ताईंची जी भूमिका आहे, ताईंना मी नम्रपणे सांगू इच्छितो की जे काही तुम्ही म्हणताय भीती आहे, ही भीती कशाची आहे? चुकीची आहे नाही, तुम्ही म्हणताय ती चुकीची भीती आहे. मुळात मुद्दा असा आहे की आजच्या चर्चेचा विषय आहे भुजबळ साहेबांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते कशाच्या आधारावर केलं आहे. मी परत त्याच मुद्द्यावर येतोय. भुजबळ साहेब हे घटनेच्या पदावर राहत आहेत आणि घटनेच्या पदावर राहून जर अशी जर एखाद्या जातीच्या एखाद्या समूहाच्या व्यक्तीच्या विरोधात जर तुम्ही द्वेषभावना व्यक्त करत असाल तर तुम्ही घटनेच्या पदावर राहण्यास अधिकार नाही तुमचा. जी, डॉक्टर तारक यांनी या मुद्द्याचा पुनरुच्चार केला, त्यामुळे एक संधी 30 सेकंदासाठी पटकन आपल्याला बाळासाहेबांना द्यावी लागेल. बाळासाहेब, द्वेष कोण पसरवतोय, जरांगे की भुजबळ? असे सद्यस्थितीला मी अगोदर बोललो की या संपूर्ण महाराष्ट्राचा जो काय आखाडा केलेला आहे तो आखाडा हा जरांगेंनी केलेला आहे. सांख्यिक दहशतवाद मधून या महाराष्ट्रातील ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्यांना आज भीतीचं वातावरण त्याच्यामध्ये जरांगे पाटलांनी संख्येच्या बळावरती निर्माण केलेलं आहे. त्यांना
जर खरोखर मराठा महाराष्ट्रामध्ये समाजाला आरक्षण जर पाहिजे मराठ्यांची असेल संख्या तर मी जास्त पुन्हा आहे. सांगतो या ठिकाणी याचा की अर्थ त्यांना तसा होऊ शकत नाही ना. सुरुवातीला शूद्रत्व स्वीकारावं लागेल. ठीक फक्त आहे. कुणबी दाखले तुम्ही चोर शूद्रत्व ठीक आहे. मारायला आपल्याला देऊ. आपल्याला त्यांना- आपल्याला आपल्याला वेळेच्या आठवणीची एक छोटीशी विनंती करतो आणि मुद्द्यांची पुनरावृत्ती व्हायला लागली आहे. हस्तक्षेप करतो चर्चेत आणि चर्चेला आटोपतं घेण्याची सूचना आपल्या सगळ्यांसमोर मांडतो. आपण मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.